नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर तब्बल 3 महिन्यानंतर आपण पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगसाठी बाहेर निघत आहोत. ॲक्च्युली 3 महिने मी माझ्या पर्सनल आणि ऑफिशियल या दोन्ही कामांमध्ये बिझी असल्यामुळे तुळजापूर सिरीज भाग 3 नंतरचे जे पण ब्लॉग आलेले आहेत ते ब्लॉग अपलोड करण्यासाठी पण मला 3 महिन्याचा वेळ लागलेला आहे. आणि आता आज जो नवीन ब्लॉग येतोय त्या ब्लॉग आपण शूट करण्यासाठी आणि तो ब्लॉग तुमच्यापर्यंत आणण्यासाठी आपण निघूया. तर आज आपल्यासोबत जे कोणी बाहेर येणार आहेत ते आलेले आहेत. श्रीराज, चैतन्य यांची मी ऑलरेडी आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ओळख करून दिलेली आहे. आपण जिथे राहतो आपल्या घराच्या जवळच मम्मीच्या मैत्रिणी वगैरे राहतात आजूबाजूला शेजारी, ते पण आपल्यासोबत येत आहेत. What's left, and on we'll go. तर अर्धा तासाच्या प्रवासानंतर आपण आलेलो आहोत आता बिडकीनमध्ये आणि थोडंसं काहीतरी थंड घेऊ म्हणून इथं थांबलेलो आहोत आपण. तर ॲक्च्युली आपण निघालेलो आहोत पैठणकडे. आपण चाललो मोठ्या देवीला पाथर्डीला. तर आपण औरंगाबादहून निघून पैठण मार्गे मोठ्या देवीला जातो. गावातून पुढे आल्याच्या नंतर 15 किलोमीटरच्या अंतरावर माझ्या मागे तुम्ही पाहताय पावन गणपती. हे जे जायकवाडीचा कॅनल रोड येतो त्याच्या बाजूला एक गणपती आहे आणि सगळ्यात जागृत गणपती असल्यामुळे आपण इथे दर्शनाला see the horizon, turn us to thousands, and we'll grow in number, fueled by them to see the horizon, turn us to thousands, and on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to. आपण पोहोचलेलो आहोत आता मोठ्या मंदिराजवळ. पाथर्डीच्या पासून तिथे 2-3 किलोमीटरच्या अंतरावरती डोंगरावर आहे. साधारणतः एक 8 ते 9 वर्षापूर्वी मी इथे आलो होतो. त्यावेळेस मंदिराचं देखावा होता तो आता पूर्णपणे चेंज झालेला आहे. पूर्ण बांधकाम वगैरे झालेलं आहे. एकदम पायथ्यापासून वरपर्यंत येण्यासाठी चालत यावं लागायचं, पण आता मंदिराच्या पायथ्याजवळ म्हणजे मंदिरापर्यंत गाडी आलेली आहे. आपण आता मंदिरामध्ये प्रवेश
होतो. आणि तेव्हाचं आणि आताचं खूप डिफरन्स झालेला आहे, बदलही खूप झालेला आहे, जो की तो इथं आल्याच्या नंतर कळलेला आहे. आणि दुसरी एक गोष्ट, पार्किंगची व्यवस्था या ट्रस्टने पूर्ण मंदिराच्या पायथ्यापर्यंत करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे खाली जे काही त्यांचे स्टॉल वगैरे आहेत तिथे कोणीही गाडी थांबवत नाही. आणि इथल्या ट्रस्टनी अशी इथे सोय केलेली की मंदिराच्या पायथ्यापर्यंत आपण गाडी आणून पार्क करू शकतो. इथे वरती आल्याच्या नंतर पण तुम्हाला पूजेचं सामान भेटतं, पण खाली जे काही मंदिराकडे येताना जे काही स्टॉल वगैरे आहेत तिथे कोणीही गाडी थांबवत नसल्यामुळे त्यांचा पण थोडासा धंद्यावर मार होत आहे. त्याच्यामुळे हा असा तो प्रकार करत आहेत. तर ज्यांना कोणाला तिथे जाऊन खरेदी करून तुम्हाला पूजेचं सामान घ्यायचं असेल त्यांनी तिथे पूजेचं सामान घेऊन तुम्ही येऊ शकता. पण फक्त एवढंच सांगायचं आहे की गाडीची पार्किंग त्यांनी मंदिराच्या पायथ्यापर्यंत केलेली आहे आणि तुम्ही वरपर्यंत गाडी आणू शकता. आणि गाडी जर खालीच लावली तर पायऱ्याने माहीत नाही किती फूट आहे, पण बऱ्यापैकी पायऱ्याने वरतीच चालत यावं लागतं. तर संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. 1 ते 1.5 तासामध्येच आमचं दर्शनही झालेलं आहे. आणि आता आपण इथून पुढे मडीला निघतो. मडी इथून 12 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि तिथे पण अशीच पायथ्याशी गाडी लावून वरती चालत जायचं असं आता सांगितलेलं आहे. जे तर वरती दर्शन झाल्याच्या नंतर आपण आता मंदिराच्या पायथ्याशी आलेलो आहेत. आणि पायथ्याशी आल्याच्या नंतर इथे आता तुम्ही माझ्या बॅक साईडला पण पाहताय, तिथे सगळ्यात मेन मार्केट आहे जे की पूजेचं सामान, बाकीच्या तुम्हाला जे काही म्हणजे मंदिराच्या बाहेरच्या शोभेच्या वस्तू वगैरे ठेवलेल्या असतात स्पेशली लेडीजसाठी, ते इथे खालच्या बाजूला आहे इथे शॉप. ते माझ्या बॅक साईडला तुम्ही इकडून जे पाहता इथून एंट्री आहे. 50 रुपये प्रत्येक गाडीच्या मागे ते फीज घेतात आणि वरती पार्किंगसाठी पाठवतात. वरती मंदिराच्या जवळ तुम्हाला प्रसादाची पण सोय आहे, जे की तुम्हाला टायमिंग मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. म्हणजे सकाळचं जेवण दुपारी 12:30 ते 2च्या दरम्यान आणि रात्रीचं जेवण 8:30 ते 9च्या दरम्यान. तर अशा प्रकारे इथे मंदिराचं पूर्ण जीर्णोद्धार वगैरे करून पूर्ण रिन्युएशन करण्यात आलेलं आहे. तर इथून पुढे आता मडीला जायची तयारी सुरू झाली.